हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर मी ना 2-3 ड्रेस आहे ना नवीन आणले. तर भाई लावते बघा कसे लावते. तर मी पहिले हे ना घालून बघितलं. त्याच्यानंतर मी माप घेतलं की 3 इंचापर्यंत मला पाहिजे. तर 2.5 इंचापर्यंत बरोबर होते. तर मला 2.5 इंचात ती भाई आहे ना बरोबर कट टू कट शोल्डरला नाही, शोल्डरच्या थोडंसं खाली उतरते. तर मला जेवढी लागते ना, म्हणजे 2.5 इंचाच घेतले तर बरोबर झाकून जाते. तर मी भाई लावते, त्याच्यानंतर तुम्हाला घालून दाखवते, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. तर मला कसं कम्फर्टेबल वाटते, की तुम्हाला भाई जास्त कमी असलं तर तसं करू शकता तुम्ही पण. नवीन ड्रेस आणला तर भाई लावायचा असला तर असं लावते हे बघा. आणि फिटिंग पण करायचे. आणि हा ड्रेस आहे ना पूर्ण लॉंग आहे, तर जरा शॉर्ट पण करायचं आहे, खालून कट करायचं आहे. भाई लावायच्या अगोदर ना खालून मापाबरोबर कट करून घेतले, म्हणजे गुडघ्याच्या थोडंसं खाली पाहिजे. आणि ते खाली होतं, पूर्ण पायापर्यंत होतं. तर मला गुडघ्याचं थोडंसं खाली पाहिजे होतं, 2-3 इंच एवढं. तेवढं मी असं कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा इथं भाई लावते. आणि त्याचा गोट आहे ना, तो गोट व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून एक दाबाचा अंतरावर आहे ना 2 टिपा मारून घेते. तर असे 2 ड्रेस आहेत, 2 का 3 आहेत. तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवते. तर एक अनारकली आहे, त्याच्यानंतर मग 2 आणि हा पूर्ण पंजाबी आहे. आणि दुसरा फक्त टॉप आहे. तर भाई लावून झाले. त्याच्यानंतर हे बघा साधी सिंपल आहे ना, शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर माप टाकून फिटिंग करून घेते. पहिली भाई तर लावून झाली, आता ही दुसरी भाई. तर तुम्हाला सांगितलं की मला 2.5 इंचाचंच पाहिजे. मापावर बरोबर दोन्ही मापावर कट करून घेतलं आणि हे लावून घेतलं आहे बघा. आणि त्याला गोट आहे म्हणून मी खाली भाई ठेवली आणि वरतून आहे ना शोल्डर जोडून घेते. तर त्याला ना हे नसलं असतं ना, म्हणजे गोट नसला असता तर मग वरून जोडलं असतं. तर ते गोट दिसायला पाहिजे ना, त्याच्यासाठी मी तसं करते. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ड्रेस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवते, शेवटला दाखवते, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर शिलाई मारून घेते हे बघा. तर पहिले मी अर्धं इकडून अर्धं तिथून असं केलं. तर त्याच्यानंतर पूर्ण शिलाई मारून घेतलं आणि डबल शिलाई मारून घेतलं. कारण की डबल शिलाई मारायचं. आणि कोणच्या पण बघा तुम्ही भाईला रेडीमेड आपण ड्रेस घेतो ना, त्याला 2-2 शिलाई असते. आणि नॉर्मली आपण स्वतः शिवतो ना, त्याला एकच शिलाई लागते. आपण ब्लाऊजचं भाई कसं जोडतो तसं ड्रेसचं भाई जोडायचं. तर फक्त ड्रेस आपण विकत आणतो ना, त्याला तसं आता मी दाखवलं ना त्या पद्धतीने असतंय ते सगळं. म्हणजे भाई जोडायचं. बाहेरचे ड्रेस म्हणजे विकत आणतो ना ड्रेस, तर तसं रेडीमेड ड्रेसला. तर दोन्ही साईडला मी भाई लावून घेतलं. त्याच्यानंतर हे बघा खालून आहे ना फोल्ड करून घेते, कारण की मला गुडघ्यापर्यंतच पाहिजे होतं म्हणून ते कट केलेलं. तर मग खालून आहे ना, तर नॉर्मली ड्रेसला खाली कसं पट्टीला शिलाई असते ना, तसं मारून घेते हे बघा. तुम्हाला जवळून पण तुम्हाला दाखवते. पहिले पाव इंचावर पहिले फोल्ड करून घेते आणि परत अजून एकदा फोल्ड करून घेते हे बघा. तुम्हाला दाखवते जवळून. पहिले सिंगल शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर परत डबल शिलाई मारून घेते हे बघा. आणि पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त आहे, अर्धा इंच पण नाही आणि पाव इंच पण नाही, तर अर्धा इंच मधोमध्ये तर असं शिलाई मारून घेते. कारण की ह्याच्यात काही चेंज नाही केलं बरं का. फक्त ना भाई जोडली आणि खालून कट केलं मापात जेवढं मला पाहिजे. आणि फक्त ते फोल्ड करून घेते बघा. आणि पहिले कसं फोल्ड केलेलं सेम तसंच केलं आहे. आणि एका साईडला तर कटला तर फोल्ड करून घेतलं, फक्त खालूनच फोल्ड करायचे. डबल शिलाई मारून घेते हे बघा. तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यानंतर आता मी माप टाकून आहे ना फिटिंग करून घेते हे बघा. आणि मी फिटिंग टाकते ना थोडंसं लूज टाकते मी, जास्त फिट नाही टाकत. ब्लाऊजला कसं फिट लागतं तसं नाही टाकत, कारण की परत आपल्या डोक्यातून खाली उतरायला पाहिजे म्हणून थोडंसं लूज फिटिंग टाकते. आणि मग मोठी टिप मारून आहे ना एकच शिलाई मारते. मग घालून बघते परफेक्ट बसला की मग 2 नाही तर 3 नंबरची टिप मारते. तर मी पहिले असं करते. तर तुम्ही कसं करते मला सांगा नक्की. तर मी कोणचा पण ड्रेस फिटिंग करताना ना 5 नंबरची टिप मारते. आणि मापाच्या पेक्षा पण अर्धा इंच किंवा 1 इंच जास्त घेते. त्याच्यानंतर मग शिलाई मारते हे बघा. शिलाई मारते, मग घालून बघते आणि परफेक्ट बसला
2 नाही तर 3 नंबरची ना टिप मारून ना फिटिंग करून ठेवते. आणि तर थोडासा लूज झाला किंवा जास्त फिट झाला तर अर्धा इंचावर असं हे करते मी. तर मग आजपर्यंत तर असं झालं नाही. तर मी जेवढी शिलाई मारली ना माझी परफेक्ट बसली. आजपर्यंत मी जेवढे ड्रेस फिटिंग केले माझे किंवा कस्टमरचे, पहिल्यांदाच माप घेऊन फिट केलं ना की बरोबर बसते. फक्त मी कसे करते की परत 2 नंबर 3 नंबर शिलाई मारले की उसवायला थोडंसं प्रॉब्लेम लागते. आणि 5 नंबरची टिप मारले की पटकन उसवते, म्हणून तसं करते मी. तर प्रत्येक ड्रेसला मी तसंच करते. मग छोटी 3 नंबर 2 नंबर मारते. आता इथं बघा ही पण बाई आहे ना, हा ड्रेस तर ना खूप मला त्या ड्रेसपेक्षा हा ड्रेस खूप आवडला. तर ब्लॅक कलरचं लेगीज किंवा येलो कलरचं लेगीज घालू शकतो. मला हा टॉप खूप म्हणजे प्रचंड आवडला. तर मी हे दोन्ही साईडला भाई लावून घेते ह्याचं पण, आणि ह्याचं पण असंच टाकून ना माप टाकून फिटिंग करून घेते. आणि शक्यतो ह्याला फिटिंगची गरज नाही लागणार, कारण की ऑलरेडी फिटिंग आहे. तर फक्त मला शिलाई मारायचे. उंचीला पण बरोबर आहे. फक्त भाई लावून शिलाई करून घेणार आहे. तर फिटिंग वगैरे काय करणार नाही, कारण की मी ऑलरेडी घालून बघितलं की परफेक्ट बसते. फिटिंगची गरज नाही लागत. फक्त भाई लावले आणि त्याच्यानंतर मग शिलाई मारून घेते, असं करते. अनारकलीचा ड्रेस आहे ना तो ऑलरेडी वेगळाच बनवला. डायरेक्ट शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, त्याचा लावून व्हिडिओ बनवला नाही. त्याचं पण सेम तसंच केलं आहे मीने. तो अनारकलीचा तो ड्रेस कसा वाटला तो पण मला सांगा कसा, कारण की तेव्हा पण मी माप घेऊन फिटिंग केली. आणि त्याला ऑलरेडी आहे ना भाई होती ना ती पण कट करून व्यवस्थित जेवढं मला मापाला पाहिजे तेवढं टाकून फिट करून घेतले. आणि तो परफेक्ट बसला बरं का. मी एकाच टायमिंगला मी शिलाई मारलेलं. तर एका साईडचं भाई लावून झाली, आता ही दुसरी साईडचं. तर हे बघा ब्लॅक कलरचं गोट आहे ना त्याच्यावर ब्लॅक कलरची शिलाई मारून घेतली. नंतर त्या साईडला ना परत एक दाबाच्या अंतरावर आहे ना येलो कलर आणि पिंक कलरचं शिलाई मारायचे. तर म्हणून मी काय करणार आहे, आता पहिले जेवढं ब्लॅक कलरची शिलाई आहे ना तेवढी मी मारून घेते. आणि परत धागा चेंज करायचे. तर एका दाबाच्या अंतरावर पहिले सिंगल वर ना शिलाई मारून घेते, ब्लॅकवर पूर्ण दोन्ही भाईवर. त्याच्यानंतर ते काढून गुलाबी आणि येलो कलरचं आहे ना धागा लावून ना तर एका दाबाच्या अंतरावर ना शिलाई मारून घेते. तर बघा परफेक्ट बसलाय, बघितलं का. तर मी तसं मापून बघते. आणि बघा धागा चेंज केला आणि गुलाबी रंग कुठपर्यंत गुलाबी रंग आहे ना तिथपर्यंत त्याची शिलाई मारून घेते आणि परत रिटर्न फिरवते, कारण की डबल शिलाई होते ना. हे बघा. आणि पहिले गुलाबी रंगाची शिलाई मारून घेते दोन्ही भाईला. त्याच्यानंतर मग येलो कलरचं ना शिलाई मारून घेते. हे बघा तिथपर्यंत जिथपर्यंत गुलाबी आहे तिथपर्यंतच फिरवलं, परत रिटर्न घेतलं, म्हणजे डबल शिलाई होते. मग परत मारायची गरज लागत नाही. फक्त ब्लॅक कलरलाच पहिले डबल शिलाई मारलं. आणि हे बघा येलो कलरचं चेंज केलं. आता येलो कलरचं पण तसंच वाटले. आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटते माझी नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि मी कशी करते माहिती का, जी मॅचिंगचं धागा आहे ना तोच वापरते मी. असं नाही कोणचं पण धागा वापरून दोघं असं करत नाही. साडी असून दे, ब्लाऊज असून दे, किंवा ड्रेस फिटिंग असून दे, किंवा भाई लावायचं असला, जे मॅचिंगचं आहे तेच लावते. एका साईडला गुलाबी आणि एका साईडला येलो कलर आहे, तर मी तसंच केलं. आणि आता हे काय करते, दोन्ही साईडचे ना भाई लावून झाले. आता ना फक्त मी शिलाई मारून घेते. हे बघा फिटिंग तर करायचं नाही, फक्त शिलाई मारायचं आहे, कारण की ऑलरेडी फिटिंग आहे ड्रेस. तर म्हणून शिलाई मारून घेते डबल. हे बघा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. दोन्ही ड्रेसचे ना भाई लावून झाले, फिटिंग करून झालं आहे आणि शिलाई पण मारून झाले. आणि हे बघा